नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आपल्या लाडक्या दाजीची तेजस कोल्हेची पूर्ण 1 एकरचा प्लॉट फवारून घेतलेला आहे. तर शेवटचा पंप राहिला आहे. पण त्या अगोदरच आपण म्हणलं दाजीला विचारावं आपली फवारणी कशी हो काय हो, ठीक आहे. नाही तर मग हा असंच पंप ठेवायचा आणि जायचं मग जर त्यांचा रिव्ह्यू चांगला नाही भेटला तर. दाजी किती एकर तुर आहे आपली? 1 एकर भर तुर आहे. तर आपण 1 एकर भराला समजा एक पूर्ण बॅलर म्हणजे 200 लिटर पाणी वापरले, औषध वापरले. तर एकंदरीत फवारणी कशी वाटली तुम्हाला? हा नाही मग तुमच्या मनातून मोकळ्या मनाने सांगा. आहे ना व्यवस्थित फवारी ना? तेच म्हणलं औषधाचं तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं त्याच पद्धतीने. हा घेऊन तर दिलेलेच आहेत. ह्याच्यानंतरची आणखीन दुसरी फवारणी शेंगाच्या निघल्याच्या नंतर तुम्ही कोराजीनची घ्या फक्त शेवट. त्यात दुसरं कोणतंही औषध जरी नाही टाकलं तरी चालतंय. कारण आता तुमच्या तुरीची कंडिशन अशी की फुल पूर्णपणे निघलेलं आहे आणि त्यातून फळामध्ये निघायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी पहिली फवारणी आपण हमलाची बुरशीनाशक एक वापरले आणि एक फुलगळती होऊ नये आणि फुलांची जी संख्या आहे ती आणखीन वाढावी ह्याच्यासाठी आपण एक टॉनिक वापरले. तर ह्याच्यानंतरची फवारणी तुम्ही फक्त कोराजीनची घ्या आणि मलाच बोलवा चालते. तर एकंदरीत म्हणजे आपण फवारणी जी केली त्याचा रिव्ह्यू सुद्धा आपण घेत होतो. तर ह्याचा नंतर फायदा होईल, चांगला होईल की त्याचा आणखीन काही थोडं बदल करावा लागेल हे सुद्धा आपण नंतर फवारणीचा रिझल्ट ज्या टायमाला येईल त्या टायमाला आपण 100% त्यांना विचारू. आणि तुम्ही पण व्यवस्थित सांगा जर फवारणी जर चुकली असली किंवा जर रिझल्ट भेटला नाही तर सांगा नक्की.